माईला विनंती करतो की माईंच्या हस्ते एक विशेष आपल्याकडे कलाकार ऋषिकेश पाटील साहेबांचा सत्कार केला जात आहे। नमस्कार, मी सचिन गोविंदजी सरग। प्रथमतः सर्व हिंदू धर्मीय आणि ज्या हिंदू धर्माच्या मंदिराचा जीर्णोद्धार करणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त मी सर्व देशवासियांना आणि सर्व पिंपरी चिंचवड शहर आणि सांगवी पिंपळगाव या भागातील सर्व समाज बांधवांना मी जयंतीच्या हार्दिक अशा शुभेच्छा देतो। मी संतोष वाघमोडे। आज 31 मे रोजी अहिल्यादेवी होळकर यांची जयंती असल्यामुळे सर्व देशवासियांना मी अहिल्यादेवी जयंतीविषयी शुभेच्छा देतो। माझं नाव बिरू वनमने, मी अहिल्यादेवी सेवा संघाचा उपाध्यक्ष आहे। मी अहिल्यादेवी सेवा संघ सांगवी यांच्या वतीने सर्व समाज बांधव सर्व भारतीयांना अहिल्यादेवी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी वर्षाच्या सर्वांना जयंतीच्या शुभेच्छा देतो। मी विजयकुमार हरनोळ, अहिल्यादेवी संघाचा माजी अध्यक्ष आहे। आमच्या धनगर समाजाच्या सर्व बांधवांतर्फे मी भारत देशीयवासी सर्व अहिल्याप्रेमींना, इथे सर्व समाजातले जरी असले तर अहिल्यादेवीवर प्रेम करणारे अनेक व्यक्ती आहेत, अनेक धर्मपंथातले लोक आहेत। अहिल्यादेवींनी जे कार्य केलेलं आहे त्याला अभिवादन करण्याच्या दृष्टीने सर्वांच्या वतीने मी आज अहिल्यादेवींना विनम्र अभिवादन करत आहे। आपला हा त्रिशताब्दीचा कार्यक्रम उत्सव जो आहे या पूर्ण पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि अहिल्यादेवी होळकर यांच्या पिंपरी चिंचवड शहर समिती यांच्या मार्फत हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। तर अहिल्यादेवी होळकरांचा जो इतिहास आहे म्हणजे त्यांचं बालपण या चोंडी या जामखेड ठिकाणी अहिल्यादेवी नगर जिल्हा यामध्ये जामखेड तालुका आहे, मग चोंडीमध्ये गाव आहे, त्या गावामध्ये त्यांचा जन्म झाला आणि त्याच ठिकाणी त्यांची आज भव्यदिव्य अशा स्वरूपात जयंती साजरी होते। म्हणजे ना भूतो ना भविष्य या त्रिशताब्दी वर्ष जयंतीचं साजरं केलं जात आहे। देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्याकडनं या जयंतीचा कार्यक्रम विशेषतः करून मी भारतीय जनता पार्टीचा उल्लेख करेल। पक्ष हा विचार घेतला नाही काय पाहिजे, पण ज्या पद्धतीने या कार्यकाळामध्ये त्यांनी जे या त्रिशताब्दी वर्षाचा पूर्ण वर्षभर 2025 हे वर्ष जे आहे हे पूर्णपणे जयंती उत्सवामध्ये साजरे केलं जाईल। जर आपण फलटण आणि पंढरपूरचा रोड जर बघितला तर त्या रोडच्या ठिकाणी जे काही वडाची झाडं आहेत तर ते सांगितलं जातं की त्या काळामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी लोकांना म्हणजे चोऱ्या माऱ्या दरोडेखोरांसाठी वाचवण्यासाठी अशा प्रकारच्या व्यवस्था करून ठेवल्या होत्या आणि त्यांनी ज्या मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे त्या प्रत्येक काशी विश्वेश्वर असो, सोमनाथ चोरटी सोमनाथचं मंदिर असो किंवा आपल्या अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामांचं मंदिर असो, या सर्व ठिकाणी म्हणजे त्यांच्या ह्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर ज्या मुघलशाहीनी ज्या औरंगजेबानी त्या काळामध्ये ज्या मंदिरांचं तोडफोड केली आणि त्या मंदिरांचा जीर्णोद्धार करण्यासाठी त्यांनी त्यांचा आपल्या मायेचा पदर म्हणून हिंदू धर्माच्या प्रत्येक मंदिरावरती त्यांनी त्या काळामध्ये आपल्या मंदिरांचं रक्षण करण्यासाठी पूर्णपणे ताकदीनिशी सगळं साम्राज्य उभा केलं